जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक 20चा अर्थ, त्याचे मार्गदर्शन आणि त्यामधून मिळणारी प्रेरणा जाणून घेणार आहोत. या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी गर्भवासातील दुःखाचे वर्णन केले आहे आणि मानवाने त्यातून काय शिकावे याचे अनमोल मार्गदर्शन दिले आहे. गर्भातल्या बाळाचे दुःख आणि त्या अवस्थेतून आपल्याला जीवनातील सत्य कसे ओळखावे याचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत प्रेरणादायक आहे. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमो करे दुःख त्या बाळकासी. तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील. बहुहिंपुटी होईजे मायपोटी या ओळीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी जीवाच्या जन्माची वेदना वर्णिली आहे. आईच्या गर्भात असताना बाळाला अनेक वेदनांचा सामना करावा लागतो. त्या वेदना सहन करूनच जीव या जगात येतो. इथे श्री समर्थ रामदास स्वामींनी बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षांचा उल्लेख केला आहे. जीवनातील संघर्षाचाही अर्थ आपल्याला येथे मिळतो. ज्याप्रमाणे बाळाने जन्म घेण्यासाठी वेदना सहन कराव्या लागतात, त्याचप्रमाणे जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष अपरिहार्य असतो. प्राचीन काळी पांडवांचे राज्य हस्तिनापूरमध्ये होते. पांडवांच्या 5 भावांमध्ये अर्जुन हा अत्यंत पराक्रमी आणि धाडसी योद्धा होता. त्याच्या धनुर्विद्येमध्ये असाधारण कौशल्य होते, परंतु त्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायची होती: संकट काळात शांत राहून योग्य निर्णय घेण्याची कला. एकदा पांडवांना 13 वर्ष अज्ञातवासात जायचे आदेश मिळाला. या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अज्ञातवासात असताना अर्जुनाला आपले धनुष्यबाण सोडावे लागले, कारण ओळख पटू नये म्हणून त्याला एक साधा गृहस्थ बनावे लागले होते. हे त्याच्यासाठी अत्यंत कठीण होते, कारण त्याच्या जीवनातील सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे धनुष्य होते. नको रे मना यातना तेची मोठी या ओळीत श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाला सांगितले आहे की तू या जन्माच्या वेदना आणि यातनांकडे दुर्लक्ष करू नकोस. जीवनातील वेदना आणि संकटे तात्पुरती असतात, परंतु त्यातून आत्मउन्नती होते. यातनांमुळे आपण सहनशीलता शिकतो आणि तीच मोठी शिकवण असते. जीवनातील संघर्ष आणि यातना हे आत्मिक शुद्धीकरणाचे साधन आहे. अर्जुनाला त्याच्या जीवनातील खऱ्या ध्येयाबद्दल विचार करण्याची वेळ मिळाली. त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली की बाह्य संकटांपेक्षा आपल्या मनातील संघर्ष अधिक मोठा असतो. अर्जुनाला वाटायचं की मी एक पराक्रमी योद्धा असूनही मी हे संकट सहन का करतोय, पण त्याच्या गुरूंनी त्याला शिकवलं होतं की धैर्य आणि संयम हाच खरा पराक्रम आहे. एक दिवस अर्जुन जंगलातून जात असताना त्याला एक लहानशा गावात मोठी आग लागलेली दिसली. गावातील लोक भीतीने पळत होते, पण अर्जुनाने शांतपणे आणि धैर्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नांनी आग विझवली आणि गावातील लोकांचे प्राण वाचले. तेव्हा अर्जुनाला समजले की संकटे केवळ आपली परीक्षा घेण्यासाठी येतात आणि त्या संकटांचा सामना धैर्याने करणे हेच खरे यश आहे. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. श्री समर्थ रामदास स्वामींनी इथे गर्भातील जीवाच्या अवस्थेचे वर्णन केले आहे. गर्भात असलेल्या जीवाला बंदिस्त अवस्थेत असहाय्यतेचा अनुभव येतो. या बंदिस्त अवस्थेतील संघर्ष हेच त्याच्या भावी जीवनाच्या तयारीचे संकेत आहेत. हे जीवनातील असंख्य संकटांचे प्रतीक आहे. जसे बाळ गर्भात बंदिस्त आहे, तसाच मनुष्यही जीवनात अनेक बंधनांमध्ये असतो. अज्ञातवासानंतर अर्जुनाने पुन्हा आपले धनुष्य उचलले. आता तो केवळ एक योद्धा नव्हता, तर एक शांत, धैर्यवान आणि आत्मविश्वासपूर्ण योद्धा होता. त्याने आपले ध्येय ठरवले की कोणत्याही परिस्थितीत शांत आणि धैर्यवान राहूनच यश प्राप्त करायचे. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने हेच धैर्य आणि संयम दाखवले, ज्यामुळे तो विजयी झाला. त्याच्या विजयामागे त्याचा पराक्रम आणि कौशल्य तर होतच, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटाच्या काळात त्याने मिळवलेले धैर्य आणि संयम. अर्जुनाची ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील संकटे केवळ
आपल्याला तयार करण्यासाठी येतात. संकटे आपल्याला अधिक बलवान, धैर्यवान आणि प्रगल्भ बनवतात. अधो मुकरे दुःख त्या बाळकासी. श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गर्भात असलेल्या बाळाला अधोमुख म्हणजेच उलटे राहावे लागते, ज्यामुळे त्याला असह्य वेदना होत असतात. पण हे वेदना त्याच्या जन्माच्या तयारीसाठीच असतात. याचा अर्थ असा आहे की जीवनातील सर्व दुःख, संकटे आणि वेदना आपल्याला प्रगतीसाठी तयार करत असतात. या संघर्षातूनच आपल्याला यश मिळते. अर्जुनाच्या संघर्षातून शिकवणारे एक महत्त्वाचे तत्वज्ञान म्हणजे संकटे आपल्याला तयार करत असतात, आपल्या क्षमतांची ओळख करून देत असतात आणि आत्मशुद्धीकरणाचा मार्ग दाखवतात. संकटांमधून आपली खरी शक्ती आणि सामर्थ्य प्रकट होते. जीवनातल्या प्रत्येक संकटाने मला एक नवीन धडा शिकवला. मी संकटांना टाळले असते तर मी कधीच यशस्वी झालो नसतो. संकटांचा सामना करा आणि त्यातून शिका आणि त्यांना आपल्या शक्तीचे साधन बनवा. ही अर्जुनाची शिकवण आपल्याला प्रेरणा देते. धन्यवाद.